नमस्कार. आज मी ते शाकाहारी जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर मोड आलेले मूग घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेते आणि बाजूला ठेवते. इथे तोंडली घेतलेली आहेत मी, त्याचे 4 तुकडे करून घेते. अशा प्रकारे तोंडली कापून झालेली आहे, त्याला थोडंसं मीठ लावून बाजूला ठेवते. कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यात एक लसूण, थोडीशी राई, जिरं घालते फोडणीला, थोडंसं हिंग घालते आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. कांदा नरम झालेला आहे. एक टोमॅटो घालते बारीक चिरून घेतलेला. टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेते. टोमॅटो शिजलेला आहे, तर चिरून ठेवलेली तोंडली घालते. लाल मसाला, हळद आणि मोड आलेले मूग सगळं घालून मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर आणि किसून ठेवलेलं खोबरं घालते आणि सगळं मिक्स करून घेते. 2 मिनटं परतून घेते. तेलावर थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून कुकरला 2 शिट्ट्या काढून घेते. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालं आहे. भाजी शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. मूग घालून तोंडलीची भाजी तयार आहे. ते कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते. 2 परतून घेते. बारीक चिरून घेतलेला बटाटा घालते. तेलावर परतून घेते आणि झाकण लावून बटाटा शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. आता साफ करून बारीक चिरून घेतलेली जाड मेथीची भाजी घालते आणि तेलावर परतून घेते. भाजी परतून झालेली आहे. आता झाकण लावून 5 मिनटं शिजायला ठेवते. 5 मिनटं झालेली आहे. झाकण काढले आणि भाजी मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि खोबरं घालते. मीठ घातल्याने भाजीतनं पाणी सुटेल आणि पुन्हा एकदा झाकण लावून भाजीला वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. मेथीची भाजी तयार आहे. इथे कढईत तूप घेतलेलं आहे, त्यात राई आणि जिरं घालते फोडणीला. थोडीशी मेथीचे दाणे, हिंग आणि बारीक चिरून घेतलेली मिरची आणि कढीपत्ता घालते आणि फोडणी परतून घेते. थोडीशी हळद घालते आणि मिक्स करून घेते. आता कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. इथे शिजून ठेवलेली तुरीची डाळ घालते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालून डाळ घोटून घेते आणि डाळीला छान उकळी काढून घेते. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे बाजूला काढून ठेवलेले थोडेसे मूग घालते मी टोपामध्ये. पाणी घालून किंचित मीठ घालून झाकण लावून मूग शिजून घेते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. मूग शिजलेले आहेत. त्यात बारीक चिरून ठेवलेला गूळ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून गूळ वितळायला ठेवते. गूळ वितळलेला आहे. वेलचीची पावडर आणि किसून ठेवलेलं खोबरं घालते आणि सगळं मिक्स करून घेते. मुगातलं पाणी आटलेलं आहे. गोड मूग तयार आहे. इथे तळायच्या मिरच्या घेते मी. त्याला चिरा पाडून त्यातल्या बिया काढून घेते. अशा प्रकारे इथे थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यात 2-3 लसणीच्या पाकळ्या, कोथिंबीर, जिरं, हळद, चवीप्रमाणे मीठ, शेंगदाण्याचं कूट घालते 2 छोटे चमचे आणि मिक्सरला जाडसर वाटून घेते. वाटून घेतलेलं आहे. लिंबाचा रस घालते, कोथिंबीर घालते आणि सगळं मिक्स करून घेते. ते आता मिरच्यांमध्ये भरून घेते. अशा प्रकारे मिरच्या भरून झालेल्या आहेत. इथे पॅनमध्ये तेल ठेवले गरम करायला.
तेलामध्ये मिरच्या फ्राय करायला ठेवते आणि झाकण लावून मिरच्या शिजायला ठेवते. 2 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. आता मिरच्या परतून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून घेते. झाकण काढलेलं आहे. अशा प्रकारे 2-3 वेळा मिरच्या परतून भाजून घेतलेल्या आहेत. भरलेल्या मिरच्या तयार आहेत. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.